नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये 15 ऑगस्टपासून रिक्षा चालवणारे परराज्यातून आलेले परप्रांतीय आपल्या रोजीरोटीसाठी या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आले, स्थलांतर झाले. कित्येक वर्ष, 50 वर्ष, 80 वर्ष, 100 वर्ष या महाराष्ट्रामध्ये टॅक्सी रिक्षा चालवत आहेत मुंबई शहरी भागामध्ये. आणि आता प्रत्येक गावागावामध्ये, कोकणामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये देखील भैया परप्रांतीय लोकांचा मोठा हा जाळा पसरत आहे. जमिनी लाटण्याचा हे देखील त्यांचा कोकणामध्ये अनेक राज्यांमध्ये हा डाव आहे. आणि आता 15 ऑगस्टच्या निमित्त महाराष्ट्र सरकार ह्यांनी घोषणा केली आहे की परप्रांतीय रिक्षांवरती त्यांना मराठी नाही आल्यामुळं, मराठी बोलण्यास नकार केल्यामुळं त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल, असा महाराष्ट्र सरकारनं हा कायदा अंमलात आणला आहे. त्याचं स्वागत करायलाच पाहिजे. परंतु त्याचे स्वागत करता करता आपण पॅसेंजर जे बसणारे आहेत तेही देखील त्यांनीही मराठी बोललं पाहिजे. आणि ते जर मराठी बोलत नसतील आणि ते भैया इधर चलो, भैया चौपाटी जाना है, भैया दादर जाना है, भैया विक्रोली जाना है, भैया नेरुल जाना है, भैया सिवुड़ जाना है, कितना लेंगे भाड़ा, कितना होगा आपका भाड़ा, का मीटर कितना पड़ेगा. तो आपण पहिलं मराठीमध्ये बोलायला प्रयत्न केले पाहिजेत. आपण मराठीमध्ये बोललं पाहिजे. मराठी बांधवांनी, माता भगिनींनी आपण रिक्षामध्ये बसताना, टॅक्सीमध्ये बसताना आपण पहिली मराठीची सुरुवात केली पाहिजे आणि आपण नंतर त्यांना भाग पाडलं पाहिजे. आणि आपणच जर रिक्षात बसताना किंवा टॅक्सीमध्ये बसताना आपणच जर मराठीमध्ये न बोलता आपण हिंदीमध्ये सुरुवात केली तर समोरचा हिंदीमध्येच बोलणार आहे. परंतु आता आपला महाराष्ट्र, आपली मराठी भाषा आणि मराठी संस्कृती ही जगापर्यंत, देशामध्ये पोचवायची असेल तर प्रत्येकानं आपल्या घरातूनच पहिली सुरुवात केली पाहिजे. आणि आपल्या फॅमिलीला, आपल्या मुलांना, आपल्या वडिलांना, आपल्या घरातील सर्व माता भगिनींना आपण ट्रेनिंग दिली पाहिजे. प्रत्येक घरातील बांधवांनी की आता आपण प्रवास करताना, आपण रिक्षामध्ये, टॅक्सीमध्ये बसताना, मुंबईमध्ये, शहरी भागामध्ये, गावठाण या ठिकाणी आपण पहिला मराठीमध्ये बोलण्याचं एक प्रयत्न केलं पाहिजे. समोरचा भैया आहे का तो मराठी आहे, रिक्षावाला, टॅक्सीवाला, ते न पाहता आपण बोललं पाहिजे की दादा आपल्याला जायचं आहे दादरला किंवा विक्रोलीला, ठाण्याला, डोंबिवली, कल्याण, कुठेही जायचं आहे आपल्याला, भाडा, वाशी, मानपूर, गोहोंडी, कुठेही जायचं आहे, कुर्ला. तर आपण पहिलं मराठीमधूनच सुरुवात केली पाहिजे. आणि समोरच्याला येत नसेल तर त्याच्यावरती या महाराष्ट्र सरकारनं कारवाईचा आदेश दिला आहे आणि कारवाई होणार आहे. परंतु माझं असं एक म्हणणं आहे की मराठी माणसावरती पण, आणि मराठी माणूस या रिक्षामध्ये बसणाऱ्या कोणी असो, तो जर मराठी बोलत नसेल, पहिली सुरुवात करत नसेल तर त्यालाही 5,000 रुपये दंड प्रत्येक दिवशी किंवा त्याच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे. आपण फक्त परप्रांतीय रिक्षावाल्यांना दोष देऊन जमणार नाही. एका हातानं टाळी वाजत नाही. नाण्याच्या दोन्ही बाजू समजावून सांगतात, तसंच आपण नाण्याच्या दोन्ही बाजून ह्या समजून घेतल्या पाहिजेत. पहिली आपल्या महाराष्ट्रातून मराठी माणसानं सुरुवात केली पाहिजे. पहिली आपल्या घरातून सुरुवात झाली पाहिजे, मुलांपासून, माता भगिनींपासून, सर्वांपासून. आणि आपण पहिली जर सुरुवात केली तर या महाराष्ट्रातली मराठी भाषा ही जगापर्यंत पोचवायला आणि महादेशामध्ये पोचवायला टाईम लागणार नाही. आणि जे रिक्षावरती कारवाई होणार आहे ती 100% कारवाई झाली पाहिजे. आणि त्यांच्या रिक्षा या जो भैया 50 वर्षे, 10 वर्षे या मुंबईमध्ये राहत असेल आणि तर त्याला मराठी येत नसेल तर त्याची कारवाई करून त्याला कायमस्वरूपी लायसन त्याचं रद्द करून त्याच्या राज्यामध्ये पाठवून दिलं पाहिजे. कारण की आपल्या मराठी बांधवांना रोजीरोटी मिळेल. आणि करोनाच्या नंतर प्रत्येक मराठी माणसाने रिक्षा काढल्या आहेत. भैया लोकांनी पण करोनाच्या नंतर या मुंबईमध्ये शहरी भागामध्ये रिक्षाकडे जास्त लक्ष दिलं आहे. रिक्षा काढल्या आहेत. 30-40 हजार भरून नवीन 3 लाखाच्या, 2.5 लाखाच्या त्यांनी
रिक्षा बुकिंग केल्या आहेत. सर्व मराठी तरुणांनी देखील आणि बाह्य परप्रांतीय राज्यातून येणाऱ्या लोकांनी देखील केला आहे. परंतु आपण सर्वांनी याचा विचार केला पाहिजे की त्यांना मराठी येत नाही, त्यांना त्यांच्या राज्यात पाठवून द्या आणि मराठी माणसाला, मराठी तरुणाला रोजगार मिळेल, त्यांचं लग्न होईल. त्यांचं लग्न होत नाही, त्यांना रोजगार नसल्यामुळं, काम नसल्यामुळं, म्हणून त्यांना एक रोजगार 30,000 40,000चा महिन्याला उपलब्ध होईल आपल्याच महाराष्ट्रामध्ये, आपल्याच मातीमध्ये. म्हणून आपण हा सर्वांनी विचार करण्याची काळाची गरज आहे आणि याचं मी आपण स्वागत करत आहे. आणि स्वागत करता करता जे आपले मराठी बांधव रिक्षात बसताना पहिली सुरुवात जर ते करणार नसतील मराठीमध्ये, त्यांच्यावर देखील, मराठी माणसावरती देखील कारवाई झाली पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये पहिली भैया बोलते इधर जाएंगे, भैया उधर जाएंगे, भैया उधर जाएंगे, भैया उधर जाएंगे, ये क्या है? अरे पहिली जय महाराष्ट्र बोला, जय महाराष्ट्र, जय शिवराय बोला आणि रिक्षामध्ये बसा आणि बोला चल जायचं आहे मीटर तक, असं बोला. मराठी खणखण आवाज आलं पाहिजे. आणि ज्याला येत नसेल, त्याला भाषा समजत नसेल, तर त्याच्यावरती सरकार देखील कारवाई करणार आहे आणि आपण देखील करणार आहोत. हे देखील आपण सर्वांनी लक्षात घेण्याची काळाची गरज आहे. आता ही नवीन सुरुवात आहे, चांगला आहे उपक्रम आणि याचं आपण स्वागत केलंच पाहिजे. राजकारण हा प्रत्येक ठिकाणी नसलं पाहिजे, परंतु हे जे महाराष्ट्र सरकारने पाऊल उचललं आहे आणि त्याचं आपण स्वागत करून हे आपण सर्वांनी अंमलात आणूया आणि आपल्या मराठी बांधवाला कसा टॅक्सीमध्ये, रिक्षामध्ये रोजगार मिळेल, प्रत्येक घरातून रिक्षा निघेल आणि मुंबईमध्ये प्रत्येक रिक्षावाला 2,000 रुपये पर डेला कमवतो. जर त्याने 12 तास रिक्षा चालवली तर त्याच्या बॅलन्स राहतात 2,000 रुपये. 1,000 रुपये त्याचे गॅस बीस ह्याचे त्याचे नाश्ता खाण्यामध्ये जातात आणि एक किलोच्या गॅसमध्ये त्याचा दिवस जातो. तो 3,000 रुपये कमवतो एक रिक्षावाला 1 किलोच्या गॅसमध्ये. मग आपल्या मराठी बांधवाला जर ह्याच्यामध्ये रोजगार भेटला 3,000चा आणि त्यातले 2,000 त्याचे बॅलन्स राहत असतील, तर आपल्या मराठी माणसासाठी हा उपक्रम चांगला आहे. ज्याला मराठी येत नाही त्यांना रिक्षाचा कायदा सर्व रद्द करून टाका, परमिट रद्द करा, लायसन काढा, बॅच रद्द करून टाका आणि मराठी माणसाला आपल्या या महाराष्ट्रामध्ये कसा रोजगार मिळेल आणि मराठी माणसाची कशी प्रगती होईल या दृष्टिकोनात आपण सर्व सरकारने आणि मराठी बांधवांनी याच्याकडे गंभीरतेने विचार करून इथेच मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.